हा जी.आर हा कायद्याच्या चौकटीत बसवून नियमानुसार दिलेला आहे. म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की जे मराठे म्हणून राहतील त्यांना एसईबीसी मधनं मिळत राहणार आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना ओबीसी मधनं मिळेल. कुणबी नोंदी ज्यांच्या सापडतील हा कायदा आम्ही केलेला नाही. हा कायदा अगोदरपासूनचा आहे. त्यावेळेस कोण सरकार होतं का मी त्याच्यात जात नाही, परंतु हा कायदा जो आहे, नियम जो आहे, जे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया, त्याला नियम 2012 तो जो त्या नियमाप्रमाणे हे कुणबी ज्याची नोंद असेल त्याला प्रमाणपत्र. शिंदे साहेब, आपण फार बारकाईनं याचा अभ्यास केलाय, आपण त्यावेळेला सुद्धा बघितलं. एकंदरीत अशी किती नोंदी अजून सापडतील असं वाटतंय? कारण ह्याच्यावरच ओबीसींचा आज जे स्वतःला ओबीसी म्हणतात त्यांच्या आरक्षणाचं काय होणार ही भीती जी काही आहे ही त्यांना जी आहे ती किती नोंदी सापडतील यावर अवलंबून. नाही बघा, सरसकट मराठा ओबीसी मध्ये जी मागणी होती त्याच्यामुळे ओबीसीला भीती होती. ते काय केलेलं नाही. ते मनोज जरांगे पाटील यांनी कायदेशीर अडचण जी आहे ते समजून घेतलं, त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत तेही समजून घेतलं त्यांनी. कारण शेवटी आपण काहीतरी हो म्हणायचं आणि ते कायद्याच्या चौकटीत उद्या टिकलं नाही, त्याला चॅलेंज झालं आणि मग ती कुठल्याही समाजाची फसवणूक आमचं सरकार कधी करणार नाही, केलंही नाही. त्यामुळे मला वाटतं जे नियमानुसार आहे